तर बडलेगावचे रवींद्र पाटील उपस्थित तुम्ही देखील या 4 ओव्हरची मॅच असणार आहे, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. मॅचकडे होतोय, एका बाजूला संघ पाहायला मिळेल आपल्याला अगासन आणि बहाल या दोघांमध्ये, कारण दोघांनी एक एक सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. आजच्या दिवसामध्ये सी गटातून पडलेगाव आणि बेतवडे, काटई, संदप, दिवा, शीड, नागाव, नारिवली हे सर्व संघ बघायला मिळतील. एक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून नक्कीच ज्ञानेश्वर पाटील पडलेचे आहेत. या दादा, वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. ते देखील पडले गावशी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या ज्ञानेश्वर पाटील, मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेळ जास्त घेऊ नका, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं. 4 ओव्हरची मॅच आजच्या दिवसामध्ये आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. काल देखील आम्ही बरोबर ठीक 8:30 वाजता मॅचला सुरुवात केली. आज थोडंसं लेट झालंय, सहकार्य तुम्ही करायचं कारण वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये नक्कीच धावा येणं फार गरजेचं आहे. इथून या मॅच मध्ये आतापर्यंत आता बघायला गेलं तर मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घ्यायचा नाही. 4 ओव्हरची मॅच नक्कीच आपण बघतो. एका बाजूला संघ अगासन आणि दुसऱ्या बाजूला बाल, या दोघांमध्ये टॉस जिंकला टीम सचिन मात्रे. या प्लीज, संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये या. सचिन मात्रे लवकर. तर बालू पाटील सांगतायत की शेवटच्या दिवशी बक्षीस देणार नाही. देणार होतं, मात्र तुम्ही आशे केलं तर बक्षीस भेटणार नाहीये पंचांना. तर नक्कीच याच्या आधीचा आवाज आपण फडकेपाडा एक्सप्रेस अशोक पाटील यांचा आवाज ऐकला. थँक्यू सो मच. त्यांनी देखील चांगलं असं समालोचन आपल्यापर्यंत जरूर पोहोचवलं आणि इथून 4 ओव्हरची मॅचला सुरुवात. ग्रीन सिग्नल संदीप पाटील यांचा आमच्यापर्यंत पोहोचला. मॅचला इथून करायची सुरुवात. 4 षटकाची मॅच, 4 ओव्हरमध्ये कितपत धावा बनवणार आपल्याला जरूर पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. मॅचमध्ये खेळत असताना चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा. पहिला बॉल, गेम ऑन, लेग्स प्ले. पहिलाच बॉल, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल इथून मिळाले आणि सिंगल डबलला ना क्रिकेटमध्ये फार प्राधान्य आहे. आपण बघायला गेलं ना, सिंगल डबल जेवढ्या धावा बनवायला ना मैदानाच्या आतमध्ये, तेवढं क्रिकेटमध्ये कुठेतरी धावा येत राहतात. मगाशी आपण जरूर बघितलं, 50 धावा चेस करायच्या होत्या, कुठेतरी सिंगल डबलनेच धावा कंप्लीट झाल्या. आणि या मॅचमध्ये काय चित्र असणार आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. दुसरा बॉल, ओ बॅटची गडा, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. सुरेख चौकार. आतमध्ये आता मात्र
पहिल्या बॉलवरती एक सिंगल आणि त्यानंतर चौकार. मागाच्या मॅच मध्ये विश्वनाथनं अतिशय चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला. आणि दुसरा बॉल रवी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि तिथून एक सिंगल डबलने नक्कीच धावा बनवाव्या लागतील. एकदा एका बाजूला शनिदास देखील चांगला फलंदाज आहे. टीम आगासन संघास आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एका बाजूला आगास आणि दुसऱ्या बाजूला टीम बहाल देखील एक चांगला मजबूत संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून रन्स करायचे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळते, दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, मात्र हो डेंजर एंडला फेकी झाली. पंचांचा इशारा नक्कीच तिसऱ्या अंपायरकडे ओढलेत. तिसरे अंपायर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 6 या आकड्यावरती थोडीशी फेकी बरोबर झाली आहे. डिसिजन काय तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवतोय. लक्षात घ्या 12 मॅन आमचे तिसरे पंच आहेत. तो डिसिजन असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवतील, हे लक्षात घ्या. तर सेफ असेल ऍक्शन रिप्ले आपण जरूर स्क्रीनवरती दाखवलं. तर तुमचे 12 मॅन देखील इथे उपस्थित आहेत आणि इथून बॅट्समन सेफ असणारा एक चांगला डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला. आणि इथून या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा धावफलकावरती. बॉल झाले आतापर्यंत 3. हा बॉल अपील स्ट्रॉंग जास्त बाहेर राहिला बॉल. इथून आपल्याला जरूर अपील स्ट्रॉंग होता आणि डब्बा पडल्यानंतर असं वाटलं की चेंडू कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पंचांचा इशारा लाईक बाईस एक सिंगल. संदीप पाटील आमच्यापर्यंत डिसिजन जरूर पोहोचवतात. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आतापर्यंत झाले 5. फार अशी मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली मेहनत सर्वजण करत असतात. हा बॉल टफा पडल्यानंतर वेगवान आहे. इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. इथून एकही धाव मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू देखील डॉट गेला. 6 बॉलचा खेळ इथून झाला. 6 बॉल मध्ये धावा बनवल्या पहिल्या ओव्हरमध्ये 9. अजूनही 18 बॉल शिल्लक. 18 मध्ये कितपत धावा येणार आणि जो डिसिजन असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. 2 पंच एकत्र आले. एका बाजूला संदीप पाटील, सचिन मात्रे आणि जो डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही जरूर कळवणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती आहे. तर षटक क्रमांक इथून संपलं. आपल्याला जरूर पाहायला मिळतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक. 18 मध्ये कितपत धावा बनवणार. बॅटिंग करत असताना टीम आगासन टीम भाल संघासमोर. स्पीडअप जस्ट नक्कीच बाळू पाटील सर आपण त्यांना वारंवार सूचना करत असतो. स्पीडअप घेणं फार गरजेचं आहे कारण आपण आतापर्यंत बघायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये 6 वाजता सर्व मॅच कव्हर झाल्या. मात्र आजच्या दिवसामध्ये देखील तेवढेच मॅचेस कव्हर करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये बघितलं चांगलं क्रिकेट आपण बघितलं. कालच्या दिवसामध्ये आगासन संघानं नक्कीच बाजी मारली. चिकन संघ टॉप 4 मध्ये गेला आपण जरूर बघायला गेलं तर. आणि मोठगाव संघाने 2 मॅच जिंकलेत. आमच्यापर्यंत भावेश माहिती पोहोचवतो. उंबारली गावचे एक चांगले गुणलेखक, अतिशय चांगले गुणलेखक त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि तेच भावेश आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ओमसाई एमडीसी अतिशय चांगलं कव्हर त्यांच्या माध्यमातून केलं जातं. कौतुक करेल ओमसाई एमडीसीचं. गोलंदाज सचिन ओव्हर नंबर 2 मध्ये आला. स्पीडअप घ्या सचिन. माजी उपाध्यक्ष पोटीपस अध्यक्ष आपल्याला पालवते गिरीजी पाटील यांचं देखील स्वागत झालं. झेलची शक्यता इथून विकेटचा पतन. फलंदाज शनिदास माघारी परतावा लागेल.
शक्ती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. इथून आपल्याला जरूर इथून या मॅच मध्ये आपण नक्कीच बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये गमावले. बॅटिंग करत असताना टीम आगासन या संघानं आगासन ब संघ या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बॉल सुरेख घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स अडवला. फेकी करत दुसरीचा कॉल होता मात्र सांगितलं विश्वनाथने दुसरी नको, थोडीशी घातक जरूर ठरेल. शक्ती मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय. धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरची मॅच हे लक्षात घ्या. यानंतर टॉससाठी यायचंय. बी ग्रुपला सुरुवात आहे. पडले आणि बेतावडे दोन्ही टीमचे कॅप्टन. सी ग्रुप नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून या मॅच मध्ये सुरुवात होईल. पडले आणि बेतावडे या दोघांमध्ये सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे. धावफलक सजलाय ते 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा धावफलकावरती. बॉल आतापर्यंत झाले 3 बॉलचा काही शिल्लक आहे. इथून हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा देखील कॉल आहे. 2 देखील कंप्लीट झाल्या. तिथून चौकार जातोय की काय, मात्र डिसिजन काय आहे आपल्यापर्यंत जरूर समजेल. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. 4 धावा पहा, जिथे होत्या 2 तिथे 2 एक्स्ट्रा गेला. आणि क्रिकेटमध्ये सिंगल डबलला झार प्राधान्य. यामध्ये जो जिंकेल तो उद्या ठीक 12:30ला रिपोर्ट इथे करायचा हे लक्षात घ्या. सी ग्रुपला होईल सुरुवात. पडले विपक्ष बेतावडे दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज विनंती असेल. बॉल उडवायचा होता. इथे क्षेत्ररक्षक आहे मात्र मागे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. टीपला असेल धक्का क्रमांक दुसरा. टीम आगासनला लागतो फलंदाज बाद. विकेटचं पतन डीजे. चांगला झेल डीपला मोहन आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो. आणि नक्कीच इथून चांगली फलंदाजी करावी लागेल टीम, कारण पहिल्या मॅच मध्ये अशी बघायला गेलं ना विश्वनाथनं अतिशय चांगली फटकेबाजी केली. मात्र आता कुठेतरी या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. उंच गेलाय क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17. षटक क्रमांक दुसरं इथून संपलं. 12 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती धावा फक्त 17 आहेत आणि अजूनही 12 बॉल शिल्लक आहे. 12 मध्ये बॅटिंग करत असताना आगासन ब संघाला कमीत कमी 40 प्लस धावा नक्कीच भावेशी बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. कुठे तेव्हा ही मॅच कुठेतरी बनेल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच टीम पडले विपक्ष बेतावडे. टॉस साठी प्लीज रिपोर्ट करायचा लक्षात घ्या. आपण जरूर बघतोय सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव 40+ अतिशय सुंदर असं आयोजन. नवीन संकल्पना दरवर्षी या स्पर्धेमध्ये असते. मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय. सन्मान चिन्ह बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन कोणाच्या नावावरती जाईल ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर समजेल. मालिकावीर देखील कोण फटकावेल. मालिकावीर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश कोणाच्या नावावरती जाईल. उत्कृष्ट फलंदाज 5,000 कोण घेऊन जाईल आणि उत्कृष्ट गोलंदाज 5,000 कोणाच्या नावावरती जाईल. आणि सोन्याचे 3 कॉईन आमचे गुरुवर्य बाळूजी पाटील यांच्या माध्यमातून जरूर या स्पर्धेला देण्यात आल्या. दरवर्षी संकल्पना असते आणि या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. आणि पुष्पदूत ज्वेलर्स यांच्या माध्यमातून चांदीचा कॉईन हरलेल्या संघाला देखील आहे. नाराज कोणी का केलं नाहीये टीम बाळूसर सागाव संघानं. जो हरेल त्याला देखील आहे. आणि 50 साठी देखील पारितोषिक आहे. उद्या फास्टेस्ट 50 खेळेल त्याला तब्बल जेवढे 2,222 कॅश प्राइज जरूर बाळू पाटील आमचे गुरुवर्य. खरंच ATM खाली करायला घेतलं नितीन सर बाळू पाटील यांनी. हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल इथून घातक ठरेल आणि हो डेंजरला फेकी झाल्या. फलंदाज आउट. OUT फलंदाज बाद. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. तर तिसऱ्या अंपायरकडे
पोहोचले सचिन म्हात्रे. तर या तिसऱ्या अंपायर चेक करायचं रोशन. डिसिजन जो असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवणार आहे. आणि फास्टेस्ट 50 साठी जान्हवी पाटील त्यांची कन्या आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि येतार पाटील त्यांचा सुपुत्र. आणि वेलकम आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल संजय म्हात्रे आणि सुनील म्हात्रे आणि उद्योजक आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि सचिन म्हात्रे. वेलकम, तुमचं देखील स्वागत आहे सागाव चषक 2025 मध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. 2 मिनिटं सचिन, 2 मिनिटं, लगेच डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. फलंदाज आउट. युटी MTC लाईव्ह पहा, पूर्णपणे कव्हर केलं जातं. पडल्याचे प्रल्हादजी मामा या व्यासपीठावरती तुमचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत. आणि सागावचे प्रल्हाद मामा त्यांनी देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. हरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विकेट गेली आहे विश्वनाथची आणि इथून हरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 18, 3 विकेट आतापर्यंत गेलेत. आणि सचिन पाटील आहेत ना, कालपासून फार मेहनत घेत आहे, खरंच कौतुक करेल. रमेश गुप्ता, चेतन म्हात्रे, फार मेहनत असते. आणि हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली टिपलाय, झेल अजून एक लागोपाठचा लागलाय चौथा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. कैलास मडवी नवीन बॅटर. 4 धक्के आतापर्यंत लागले, 2 बॉलचा खेळ झाला. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 18. सी ग्रुपला सुरुवात होईल. टीम पडलेगावचे कॅप्टन आणि टीम बेतावडे संघाचे कॅप्टन लगेचच या, वेळ घेऊ नका जास्त. टीम बेतावडेचे कॅप्टन आणि टीम पडलेचे कॅप्टन शेवटचा कॉल असेल, कारण पडले टीमचे कॅप्टन या आमच्या उजव्या बाजूला स्टेजच्या. प्लीज कॅप्टन या लगेच, कारण आजच्या दिवसामध्ये देखील 10 सामने अशोक पाटील आम्हाला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार. आज देखील उडवला, आल्याबरोबरच क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला, झेल अजून एक धक्का बॅटिंग करत असताना लागला. काय गोलंदाजी राहिले गणेशची मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्र उर्फ पप्पू नक्कीच आपल्याला सांगतात आमचे बाळू पाटील सर. आणि धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 18, 5 विकेट गेले. गणेशने ना अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. ऑन हॅट्रिक गणेश, नक्कीच तिसरी हॅट्रिक होईल का, कारण कालच्या दिवसामध्ये किशोर टीम आगासनचा आणि निलेश म्हात्रे तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइस त्याच्या नावावरती झालाय. बॅट्समन विक्रम मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नेक्स्ट मॅच पडले आणि बेतावडे दोन्ही टीमचे कॅप्टन या, आणि त्यानंतरची मॅच असणार काटई विपक्ष संदप आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कॅप्टन प्लीज या. कालच्या दिवसामध्ये आम्ही सर्व सामने कव्हर केलेत आणि आजच्या दिवसामध्ये देखील आम्हाला तेच करायचं. टीम बेतावडेचे कॅप्टन आलेत, टीम पडलेचे कॅप्टन या लगेच. हो, बेतावडेचे कॅप्टन आलेत आणि टीम पडलेचे कॅप्टन या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही देखील आलेत. टॉस नेणीफेकी आम्ही इथे करणार आहोत. गोलंदाज तयार. हा बॉल बॅटची गडा. हॅट्रिक होते की काय? नाही, हो, तिसरी हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. ठरलाय टीम आपल्याला पाहायला मिळतंय भाल संघाचा गणेश
मात्र तिसरी हॅट्रिक कंप्लीट केली. हे क्रिकेट आहे. मगाशीच सांगितलं अतून या स्पर्धेमध्ये काही काही नवीन संकल्पना जरूर बघायला मिळतील आणि एकीचा माशमध्ये देखील हॅट्रिक तिसरी. अजून भावेश बघायला गेलं तर अर्धशतक आलं नाहीये कोणाच्या बॅटमधून. ते देखील उद्याच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का? तर प्रल्हाद मामा या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. सागाव चषक 2025 मध्ये 4 बॉलचा खेळ इथून झाला. धावसंख्या धावफलकावरती 18. 6 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. अजूनही 2 बॉल शिल्लक. 2 बॉल कितपक धावा येणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण जरूर बघतोय निघून चालला डॉट. गणेशनं गोलंदाजी करत असताना फक्त धावा एकच खर्च केले. 3 हॅट्रिक घेतली आहे. काय गोलंदाजी केली आहे. आणि हा जर बॉल भावेश जर डॉट आला तर काल निलेश मात्रे सारखी गोलंदाजी सेम अशी होऊ शकते. तर आदरणीय सुनीलजी नामदेव मात्रे साहेबांच्या हस्ते पण नाणेफेक घेणार आहोत. तर दादांना विनंती करतोय तुमच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा इथे टॉस करायचा. बॉल देखील आलाय ते आपल्याला जरूर पाहायला मिळते. रनआउटची संधी आहे. अजून एक विकेट येईल का? फेकी थोडीशी गणेशकडून चुकीची झाली आणि त्यानंतर काल सारखं रेकॉर्ड झालं असतं तर या 2 धावा आल्या नसत्या. मात्र नाही. इथून 2 धावा गेल्या धावसंख्या धावफलकावरती. आपण बघतोय ते टोटल टीमच्या 20 षटक क्रमांक 3 संपलं. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर आदरणीय सुनीलजी नामदेव मात्रे साहेबांना विनंती करतोय दादा तुमच्या हस्ते आपण नाणेफेक इथे मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. एका बाजूला टीम पडले आणि दुसऱ्या बाजूला बेतावडे. चला स्पीड अप घ्या. वेळ घेऊ नका. तुमचं टीम मीटिंग घेऊन द्यायची नाहीये. टॉस जिंकला. टीम पडले. डिसिजन काय आहे कॅप्टन? पेंडिंग असेल डिसिजन. ही ओव्हर संपेल त्याच्या आधी डिसिजन आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं 29 रन स्कोरबोर्ड 20 धावा. 6 बॉलचा खेळ नितीन सर शिल्लक आहे. आमचे गुरुवारी आहेत यांनी आम्हाला भरपूर ठिकाणी जरूर चान्स दिला आणि त्यानंतर आम्हाला समालोचन जरूर या भागामध्ये करायला मिळतं. कल्याण डोंबिवली आपण जरूर बघतो आणि 29 रन स्कोरबोर्ड 20 धावा धावफलकावरती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघायला गेलं तर नितीन कालन धावा आल्या नाहीयेत या मॅचमध्ये. कुठेतरी बघायला गेलं तर कुठेतरी असं वाटलं की धावा होतील. मात्र फक्त 20 धावा आहेत. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये कितपक धावा येणार आहेत. मॅचची खेळा होती की का? हो. इथून बॉल डॉट आणि इथून या मॅचमध्ये बघायला गेलं तर बॉल आतापर्यंत 1 झालाय. अजूनही या मॅचमध्ये इथून 5 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडला संजय बॉलर आहे. सदाशिव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली आणि प्रयत्न चांगला राहिलाय. विकेटचं पतन. रवीने म्हात्रेने डिप्लाय झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन डीजे. पण बघायला गेलं तर ही मॅच कुठेतरी लो स्कोर झाला नितीन कालन सर. कारण असं वाटलं की धावा या मॅचमध्ये येतील कारण टीम आगासन देखील मागच्या मॅचमध्ये चांगल्या रन्स केल्या. मात्र आता कुठेतरी या मॅचमध्ये थोडासा बॅक फुटलाय आणि इथून आता टीम बहालने अतिशय चांगली गणेशने गोलंदाजी केली. हॅट्रिक घेतली आणि धावा खर्च केला 3. गोलंदाज सदाशिव. ओ फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल वरती मिडल स्टंप उडवून टाकला. विकेटचं पतन आल्याबरोबरच माघारी जातोय. तू चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का. टीम लागतोय आगासनला. फलंदाज बाद.
उम्मीद आहे. आणि धावा खर्च केल्या फक्त एकही धावा खर्च केली नाहीये आणि बॉल झाले 3. ऑन हॅट्रिक अजून एक आपल्याला पाहायला मिळेल. होईल का हॅट्रिक या स्पर्धेमध्ये? सदाशिवच्या नावावरती फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्या गोलंदाजाला हॅट्रिक मिळावी, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बघतो काही देखील होऊ शकतं. क्रिकेट कधी रडवतं कधी हसवतं, नाही क्रिकेट आहे, आपण जरूर बघतो. क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा. क्रिकेटने खूप काय दिलंय मित्रांनो. क्रिकेट कधीच आपल्याला सोडून जाणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 29 स्कोरबोर्ड 20 जावा. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा बॉल टफा पडल्यानंतर डिसिजन आला नाहीये, मात्र डॉट. 4 बॉलचा खेळ झाला, 2 विकेट. आणि इथून या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना, आता एकही धाव खर्च झाली नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली आली आहे. बॉल शिल्लक आहेत 2. मेडन षटक होईल का या स्पर्धेतलं? हा बॉल देखील डॉट. अजून मेडन षटक आलं नाहीये आणि मेडन आलं तर अमित चिकनकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हे क्रिकेट आहे. अजून देखील या स्पर्धेमध्ये झाला नाहीये. या बॉलवरती काय होईल? नाही, प्रयत्न थोडासा कमी राहिला. जरूर 1000 रुपये मिळाले असते, मात्र या मॅच मध्ये कुठेतरी बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या 2. धावसंख्या पहिली बॅटिंग करत असताना टीम बनवली ती मात्र आगासनं 22 आणि 23 धावेंचं लक्ष इथे ठेवलंय टीम भाल या संघासमोर. नेक्स्ट आवाज एक आजेगावचा, नक्कीच एक गोड आवाज, ज्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय, ते आमचे गुरुवर्य नितीनजी कालन सर तुमच्यासोबत जोडले जातील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून थोडीशी चुकी झाली आहे आणि अजून एक सत्र बाकी आहे या स्पर्धेतला आणि 23 धावांचं लक्ष आहे. आणि यानंतर आमचे आयोजक किरण तुकाराम पाटील सरचे स्वागत. कालपासून फार मेहनत राहिली आहे, खूपच खरंच कौतुक करेल. अतिशय मेहनत त्यांची. त्यांचा विशेष सन्मान एक घ्यायला लागेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि यानंतरचा आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल रमेश गुप्ताच करतील, कारण रमेश गुप्ता फार फेमस आहेत. खरंच कौतुक करेल. सचिन पाटील फार मेहनत, काल बसून त्या झाडाकडून हल्ले नाही आहेत. खरंच कौतुक करेल, कौतुक करेल. चेतन म्हात्रे फार मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. सुनील भोईर, संजय म्हात्रे. मी संदीप म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते संजय म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचे. तर या संजय म्हात्रे साहेब, आपला सन्मान केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे सागावचे संजय म्हात्रे साहेबांचा सन्मान आम्ही लगेच करावं. तर फिल्डिंग लगेच सेट करा, बॅट्समॅन लगेच पाठवा प्लीज. वेळ आपल्याला कव्हर करायचे. विराज येत आहेत आमच्या उंबारलीचे. विराज, स्वागत आहे आपले. संजय म्हात्रे साहेबांचा सन्मान होत असताना आपल्या मुख्य बॅट्समॅनवरती टार्गेट किती आहे? 23. आगासन संघ, ज्या संघाने 50 धावा सहज चेस केल्या होत्या, सचिन म्हात्रे साहेबांचाही सत्कार होईल. तर या सचिन म्हात्रे साहेब, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संदीप म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सचिन म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. विराज आलेत आमचे उंबारलीचे. सचिन म्हात्रे यांचा सत्कार होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय बळू पाटील अतिथी देव भव आल्या सर्व पाहुण्यांचा. इथून विजेता संघ सुपर 8 मध्ये उद्या मोठागाव संघाबरोबर खेळेल. तो संघ कोणता असेल? भाल की आगासन बी? सचिन म्हात्रे काही इशारा करतायत, फलंदाज लवकर पाठवा. ओके ओके, पुढचा टॉस झालेला आहे. सुनील म्हात्रे यांचाही सत्कार होईल. या सुनील म्हात्रे साहेब, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचे. संदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते काय आम्ही सन्मान करतोय. हे टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. सचिन, पंच जायचे, पंच. संदीप भाई आलेत, रमेश आलेत ना? सुनील म्हात्रे यांचा सन्मान होत असताना आणि बरोबर आता पंच किती आहेत मैदानात? 3. सचिन म्हात्रे दा
सचिन मात्रे बाळू काही करतील. काल किशोरने हॅट्रिक फोर्ट्रिक घेतली होती आगासन ए संघाचा. किशोर मुंडे, बॅट्समन जयेंद्र आणि हरेश नेहमीची सलामी जोडी आपण पाहतोय. 23 धावांचा पाठलाग करायचा. बाल संघालाही माहिती ही मॅच जिंकलो तर उद्या आपल्याला मोठा गाव संघावर सुपर 8ची मॅच खेळावी लागेल बी गटातनं. त्यानंतर आपण सी गटाला सुरुवात करणार आहोत. सी गटामध्ये पडलेगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. तिसरे पंच बघा रमेश म्हात्रे, चेहऱ्यावरती आनंद आहे रमेश म्हात्रे, कारण गावची स्पर्धा आहे. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. चेंडू तर सीमारेषेच्या बाहेर गेला आणि पंच संदीप पाटील सरांचा इशारा येतोय. चौकार प्लस वाईट म्हणजे 5 धावा. कालही आपण पाहिलं 3 बॉल 13ची गरज असताना पंजा मिळाला होता वाडेकरला, तर मॅच जिंकली नाही त्यांनी. ही खंत राहिली मंगेश इलेव्हन वाडेकरच्या मनामध्ये. 3 बॉल 13ला पंजा आला होता, त्यानंतर 3 बॉल 8 राहिले होते, मग झाले नाही. पहिल्याच बॉलवरती पंजा, कारण टार्गेट फारसं मोठं नाही आहे. 23 धावा फक्त चेस करायचे आहेत. बाल 40+ बाल रेग्युलर संघाने चांगला खेळ केला होता. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकमध्ये. तर विनोद थोडेसे थकले बॅटिंग करून, त्यामुळे त्यांची गोलंदाजी चांगली झाली नाही. कारण 73 धावा संध्याकाळी 17 भरपूर धावा होत्या सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. मात्र सोनारपाडा संघ सुपर 4मध्ये क्वालिफाय झाला आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागत असताना 0 या धावसंख्येवरती, आपण पर्यंत 5 या धावसंख्येवरती फलंदाज 0वरती बाद झालेत. जे भाषेचे कौतुक करेल आमच्या. जुने गाणे बघा, जुनं ते सोनं सचिन, आणि सचिनलाही ऊर्जा मिळाली आहे गाणं ऐकल्यानंतर थोडीशी. पंच समालोचक करणं भरपूर सोपं आहे, मात्र पंचांची भूमिका मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची. कारण रणन त्या उन्हामध्ये राहायचं, त्यानंतर डिसिजन योग्य द्यायचे. या बॉलनंतर मी पुन्हा उल्लेख करेल, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळेल, सिंगलने खातं उघडलं ते फलंदाज अनिलने. इतकं सोपं नाही आहे. पंचांवर इतकी महत्त्वाची भूमिका असते. मला वाटतं ते 2011च्या विश्वचषकमध्ये आपण पाहिलं तर पाकिस्तानचे काय पंच आपण पाहिलं अलीमदार यांच्या मुलीचं निधन झालं होतं, मात्र त्यांना मॅच संपल्यानंतर सांगण्यात आलं. ज्यावेळी एक वेळ पंच मैदानात जातात त्यांची भूमिका शेवटपर्यंत मैदानात थांबणं खूप महत्त्वाची असते. बरेचसे संघ खेळाडू हरल्यानंतर बरेचशी टीका पंचांवरती करतात, मात्र लक्षात घ्या पंच कधीही कोणत्याही टीमची बाजू घेत नाही. त्यांचं जे योग्य डिसिजन असतं ते तुम्हाला नेहमीच दिलं जातं. त्याचमुळे आम्ही पंचांचं नेहमी कौतुक करत असतो. 7 धावा झालेल्या आहेत, 23 धावा चेस करायचे. मिडॉनला क्षेत्ररक्षक सिंगल मिळाली. कैलासने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा कैलासचं मी कौतुक करेल. आगासन बी संघाचा गोलंदाज, त्याच्याकडे वेग प्रचंड आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा आणि व्हेरिएशन चांगले. खास करून धावसंख्या जरी कमी असेल मात्र कैलासचं कौतुक व्हायला हवं. 8 धावा त्याने पहिल्याच बॉलवरती पंजा जरूर आला, मात्र एस्टेच्याकडे चूक झाली. हाईट फॅक्टर कदाचित असं वाटतंय. स्क्युलेकच्या पंचाने लगेचच सांगितलं बॅट कट सुद्धा बघा. सचिन मात्रे अचूक लक्ष आहे. नक्कीच नक्कीच बॅटला बॉल लागलाय. 9 धावा झालेल्या आहेत. 23 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. आपण पाहतोय भाल 40+ संघ इथून जिंकला तर सुपर 8मध्ये उद्या 1 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. मोठा गाव टीम बरोबर तुम्हाला मॅच खेळावी लागेल. यातून विजेता संघ हे लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट भरपूर महत्त्वाची आहे. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक. वेगवान चेंडू होता, फाईन लेगला 1 धाव इथे मिळाली.
पहिल्या षटकात भावेश आम्हाला सांगते बरोबर 4 वाजता आपण बघू शकाल आपला सर्वांचा लाडका नंदी टार्गेट माफिया ग्रुपचा त्याचे आगमन होणार आहे. कालही आपण पाहिलं नंदी आपल्या पाहायला पाहिजे आणि नंदीने सुद्धा बऱ्याचशा मालकांना पसंती दिलेली आहे. मी मथुरचा उल्लेख करेल, सोन्याचा उल्लेख करेल, बकासूरचा उल्लेख करेल, सर्जा असेल, तेजा असेल, माफिया ग्रुप सोनारपाडा यांचा नंदी टार्गेट बरोबर संध्याकाळच्या सत्रात इथे येणार आहे. तेरा धावांची अजूनही गरज आहे. 10 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमसे MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. यूट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे सागाव चषक. सबस्क्राईब करा. आपल्याच आगरी समाजाचे रोशन पराड, सागर पराड यांची वाहिनी आहे. सबस्क्राईब केल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय 2 धावा इथे मिळाल्यात. विक्रम आलेत दुसरं षटक घेऊन. पहिल्याच बॉलवरती विक्रमच्या 2 धावा आल्यात. काल आईगावदी रुद्र 11 चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये. लक्षात घ्या 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. ABCD असे 4 गट विभागलेले आहेत. पहिली सेमीफायनल A विरुद्ध B, दुसरी सेमीफायनल C विरुद्ध D अशी होईल. लक्षात घ्या. या सूचना पहिल्यापासून दिल्यात. येतोय चौकार. आपण पाहिलं तर आईगावदी विरुद्ध 11 चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. B ग्रुप मोठागाव संघ सुपर 8 मध्ये. म्हणजे तिथून एक संघ येईल क्वालिफाय होईल तो चिकनगर संघाबरोबर सेमीफायनल खेळेल. त्यानंतर C गटातनं 8 संघ आहेत, D गटातनं 8 संघ आहेत. C विरुद्ध D अशी दुसरी सेमीफायनल असेल. हाही फटका चांगला आहे. सचिन मात्रे सरांचा इशारा येतोय. सिक्सर. किती हात वेगाने वरते गेलेत बघा. कारण स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आता गरज. SP पॅनलचे आमचे शशांक पाटील सरांचे आगमन झाले. रमेश पाटील येतात, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि इथे बघा विजयाची सिंगल घेत असताना सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तो भाल 40+ संघ. आणि त्यांची फाईट असेल उद्या बरोबर 1 वाजता टीम मोठागाव या संघासोबत. 12:30 रिपोर्टिंग करायचे. 1 वाजता मॅच होईल. मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर आपण लुझिंग टीमच्या कॅप्टनला चांदीचं नाणं देणार आहोत. पुष्पदीप ज्वेलर सुरेश सूर्य यांच्याकडनं. आकाशांचे कॅप्टन या शनिदास संजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. संजयजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. चला पडले संघ निर्णयाची अंमलबजावणी करा लगेच प्लीज. अजूनही 7 सामने आम्हाला कव्हर करायचे बाळू. चला प्लीज घाई करा. बेतवडे आणि पडले टीम टॉस विने.